नुसती झोप राणी अरे म्हणून राहिले व तू. आता पारिवाची गाय. वेलकम बॅक टू इच्छा बियॉन्ड. तर आजचा ब्लॉग खूप वेगळा होणार आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी खानदेशचा आहे आणि ही विदर्भाची. तर आम्ही आज आमच्या भाषेत ब्लॉग करणार आहेत. जसं की मी अहिराणीमध्ये बोलेल आणि ही विदर्भ भाषेत बोलेल. तर मग बघू आमची केमिस्ट्री कशी जमते. तर बघू आपण लास्ट मध्ये की कोणाला किती भाषा समजते एकमेकांची. म्हणजे महिला मला अहिराणी किती समजते आणि इकडे विदर्भाची किती समजते. समीक्षाला अहिराणी समजते फक्त, पण बोलता काहीच नाही. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण तिला बोलायला लावणार की कसं होतं काय काय नाही ते बघू. आणि त्यातल्या त्यात काही चुकीचे शब्द वापरले गेले तर फनी वे मध्येच घ्या. तर हा ब्लॉग लास्ट पर्यंत बघा, खूप मजा येणार आहे तुम्हाला ऐकून. माझी तरी अहिराणी भाषा ऐकून खूप मजा येणार आहे तुम्हाला. ठीक आहे, आपण कंटिन्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मी आता एक वाक्य बोलणार ते तुला रिपीट करायचं आहे. हा, तर आता 12 वाजे जायचे त्याचा मला गैरी भूक लाग जायचे. हळूहळू काय बोलायचे हळूहळू हळू माझ्या डोक्याची वरती घे हळू. आता 12 वाजे घ्यात. आता पारिवाची गाय. आता 12 वाजे घ्यात मला गैरी भूक लाग जायचे. आता 12 वाजी गयात मला गहरी भूक लागायचे. छे नाही, गैरी भूक लाग गई. गहरी भूक लाग गई. हा, तर मग आता खावाले काय बनाडायचे. तर आता खावाले काय बनायचे. हा, तर काय बनवलं आता तू आयराणीत सांग मला की काय बनवलंय तू आता. आज खावाले ना, हा, खावाले बटाटानी भाजी आणि चपाती बनायची. पोळी 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 बटाट्यानी भाजी आणि पोळी बनायची. बटाट्यानी भाजी आणि पोळी बनायची. बनाडेल शेक बनाडायचे बनाडायचे बनाडेल शेक बनाडायचे. हा, बापरे. त्या भाषेत कसं बोलणार की आता 12 वाजलेत आणि जेवण टाइम होई जायचे आणि मला भूक लागली. आता 12 वाजले आहे आणि जेवायचा टाइम झालेला आहे आणि आम्हाला जोरात भूक लागलेली आहे. आम्हाला जोरात भूक लागलेली आहे. कसं बोलणार, जेवण करून भेटू मग आपण. कसं बोलणार, मी जे बोलली ती पूर्ण वाक्य बोलावं लागेल. काय नवीन बोल. आता 12 वाजलेले आहे, आम्हाला जोरात भूक लागलेली आहे. आता 12 वाजलेले आहे आणि आम्हाला जोरात भूक लागलेली आहे. इकडे जमली, इकडे विदर्भ जमली. चला तर आपण जेवताना आता नेक्स्ट गप्पा मारू, कंटिन्यू करू. जेवण झाल्यावर भेटू. आमना आता पोटभर जेवण व्हाय गई शे. वही जाल असे नुसती झोप राणी. काल दिन डॉक्टर पास गई तू तर गोळ्या दिदाय गोळ्या लिहिल्यात मी तर नुसती झोपी राणी. काय करून राहिले व तू. कॉफी मांडली का. कॉफी बनाडू राहील ना. तुम्ही लेतस का कॉफी. या मग आता आम्ही आता कॉफी पिरानो, तुम्ही बी प्यावाले या. तर मी ना बाहेरून चिकन घेऊन येऊ म्हटलं, थोडंफार खाऊ चिकन असा विचार केला होता. आणि चिकनच्या शॉपमध्ये गेलो, त्याला सांगितलं की म्हटलं एक बिर्याणी पार्सल कर हाफवाली आणि एक चिकन लेग पीस. तिथं एकदम छान दिसत होते, तर मग त्याला बोललो की एक चिकन लेग पीस पार्सल कर असं. पण म्हटलं एक घेण्यापेक्षा 2 घेऊ. तर 2 त्याने जेव्हा पार्सल केले मी तेव्हा तर काही पाहिलं नाही, पण जेव्हा घरी येऊन पाहिलं 2 लेग पीसच्या नावावर एवढे पीस आले जातात. आता हे एकट्याने कसे खायचे. तर आता हे एवढं संपवायचं कसं हे मला टेन्शन आलं आहे, कारण समीक्षा प्युअर व्हेज आहे. तर मला आता हे खाण्यासाठी डायरेक्ट बकासूर व्हावं लागणार आहे आता. आणि शिकावं लागणार आहे चांगली. आणि आता असं पण श्रावण चालू होतं, त्याच्यामुळे श्रावणात तर आपण कोणी काही खात नाही. तर मग आज नाव सुद्धा नाही काढायचं. का श्रावण मास खायला भेटणार नाहीये. तुम्ही आताच खाऊन घ्या. काय म्हणतात ते, नाही गेलं तरी जबरदस्ती घ्या, पण आता खाऊन घ्या. आपल्यात असं पण कोणी खात नाही श्रावणमध्ये. तर बघू आज त्यामुळे एवढा मोठा टास्क आहे आता माझ्यावर. जाईल ते बरोबर संपवून टाकू सगळा. तर आमचं आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि फुल जी डिश होती मी ती पूर्ण संपवलेली आहे आता. आणि जबरदस्ती कोंबलंय मी ते.
आणि मला एक्सपेक्ट नव्हतं की समीक्षा एवढी चांगली अहिराणी बोलू शकते असं, म्हणजे हो, तिला समजते तिला, पण पहिल्यांदा बोलली ती. तर मला असं काही विदर्भाची जरी इझी आहे थोडी बोलायला आणि समजायला. अहिराणी थोडं कठीण अहिराणी असतं. बापरे टफ आहे डायरेक्ट. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्स पण करा माझ्या अहिराणी भाषेबद्दल, हां. ऐकायला कशी वाटली आणि कळली का मी काय बोलली वगैरे, ते कुठे चुका झाल्या माझ्या वगैरे. तर त्या तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो बाय बाय.